दैनिक लोकमतचे संपादक वसंत भोसले आपल्या अग्रलेखामध्ये लिहितात की आपण इतके आत्ममग्न कसे झालो. विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि त्याचा उलगडा त्यांनी आपल्या या संपादकीय रविवारच्या लेखातून केलेला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगामध्ये मानवी संबंधात ताणतणाव वाढणार नाहीत याची काळजी घ्यायला कोणी शिकवणार आहे की नाही, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. आपण जीवन कसे जगणार आहोत याची संकल्पना एकदा स्पष्ट झाली तर त्या जीवनाला आकार येऊ शकेल असंही ते म्हणतात. आपल्या शालेय शिक्षणात 1ली ते 7वी पर्यंत जगण्याचा अर्थ सांगणारं ज्ञानच द्यायला हवं हे ते सांगतात आणि पुढे पदार्थ विज्ञान त्यानंतर शिकवायला हवं, त्याच्यानंतर पर्यावरण आणि त्याच्यानंतर मग भाषा, अंकगणित या विषयाचा ते आग्रह धरतात. आपण वावरतो ती पृथ्वी, तिचा भूगोल, ऋतुमान, आई वडील, संतांची परंपरा, संस्कृती एवढं हसत खेळत शिकवलं तरी ते पुरेसं आहे, ही अपेक्षा त्यांनी या निमित्तानं व्यक्त केलेली आहे. गेल्या काही दिवसातील घटनांनी मन असं सैरभैर होतं. नव्या पिढीला नव्या समाजाची रचना कोणी समजावून सांगणार नाही का? अहो, इतक्या शाळा, विद्यालय, महाविद्यालय, विश्वविद्यालय स्थापन करून काही कोटी शिक्षणाचं काम करणारे शिक्षक असताना नव्या पिढीला नवी नातीगोती, मानवी संबंध आणि त्यातील आनंद याचा विचार करायला कोणीच कसं शिकवत नसावं. कोल्हापूर जवळच्या ज्योतिबा डोंगरावरच्या मार्गावर प्रियसीचा गाडीतच दोरीने गळा आवळून ठार मारलं आणि स्वतः विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. ती प्रियसी किती विश्वासाने आई वडिलांना कदाचित न सांगता आली असणार. एकमेकांच्या नातेवाईकांचा लग्नास विरोध आहे म्हणून उचललेलं हे पाऊल मांडलं जात असलं तर हाच एकमेव मार्ग होता का? पळून जाऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आणि लग्न करण्याचा निर्धार का करीत नाहीत? तरुण तरुणी प्रेमात पडणार, त्यांना मोकळीकता दिली पाहिजे. अहो, इस्लामपूरमध्ये एका विवाहितेला दुसरी मुलगीच झाली म्हणून पती चिडले. जणू पत्नीचाच दोष आहे म्हणून मुलगा हवा असताना दुसरीही मुलगीच झाली म्हणून त्यांनी तिला फिरायला जाण्याच्या बहाण्यानं विहिरीत ढकलून दिले. पुरुष कोणते शुक्राणू देतो त्यावरच मुलगी होणार की मुलगा हे ठरतं. महिलेच्या हाती काहीही नसतं हे विज्ञानानं सिद्ध केलेलं आहे. याचं ज्ञान तरुण पिढीला कसं नसेल? त्यांना कोणी शिकवलेलंच नाही का? अरे, आपला जन्म कसा होतो याचेही सामान्य ज्ञान न देऊन समाज समृद्ध करण्यात आपण अपयशी तरी झालो नाही ना, हे आपलं अपयश आहे. पंजाबमधील चंडीगड शहरातील एका खाजगी विद्यापीठात मुलींचे स्नान करतानाचे व्हिडिओ चोरून काढण्यात आले आणि ते मित्रमैत्रिणींना पाठवण्यात आले. ते मित्र परिवारात होते तोवर ते ठीक होतं, मात्र समाज माध्यमाद्वारे माकडांच्या हाती कोलीत दिलं जावं तसं केल्यावर सारे हादरले. त्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींना याच्या परिणामांची जाणीव नसेल असं कसं म्हणता येईल? समजा हा सर्व प्रकार विकृतीतून घडला असेल तरी ती कोठून आली? आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात मानवी संबंधात ताणतणाव वाढणार नाहीत याची काळजी घ्यायला कोणी शिकवणार नाही का? अहो, तारुण्य, प्रेम, लैंगिक संबंध, विवाह असेल, कुटुंब या साऱ्या परिघात आपण कोठे आहोत? यातील संबंध किती जपायचे आणि कुठे जायचं? जीवनाचं अंतिम ध्येय तरी काय? प्रेम करून विवाह केला म्हणजे मतभेद होत नाहीत अशी गॅरंटी कोणी देतं का? किंवा सप्तपदी घालून 1860 देवदेवतांच्या पायावर माथा टेकून विवाह केला म्हणून तो टिकेलच का याची गॅरंटी कोणी देत नाही. या दोन्हीपैकी कसाही विवाह केला तरी तो मोडेलच असं तरी कुठे आहे? आपण जीवन कसे जगणार आहोत याची संकल्पना एकदा स्पष्ट झाली तर त्या जीवनाला आकार येऊ शकेल. आपल्या शालेय शिक्षणात 1ली ते 7वी पर्यंत शिक्षणाचा अर्थ सांगणारं ज्ञानच द्यावं. पदार्थ विज्ञान त्यानंतर, पर्यावरण त्याच्यानंतर, भाषा, अंकगणित, आपण वावरतो ती पृथ्वी, तिचा भूगोल, ऋतुमान, आई वडील, संतांची परंपरा, संस्कृती एवढं हसत खेळत शिकवलं तरी पुरेसं आहे. 1लीपासूनच इंग्रजी, बापरे, आपणास
आपली मुलं मुली साहेबी संस्कृतीत कधी एकदा पदार्पण करतील याची घाई झालेली असते. 8वी ते 10वी इयत्तेत विज्ञान, वाणिज्य, कला या क्षेत्रांची निवड करीत पौगंडावस्था म्हणजे काय याचं शिक्षण द्यावं, जेणेकरून ज्युनियर कॉलेजला स्पेशलायझेशन करता येईल. आपण ज्ञानदान करण्यात गफलत करतो. आपली शिक्षण देणारी डोकी स्वच्छ नाही, ती बधिर आहेत. अनेक खुळ्या कल्पनांचे ते उकिरडे झाले आहेत. आता ते आत्ममग्न होत चालले आहेत. गिरोलीच्या घाटात किंवा इस्लामपुरात झालेल्या खुणांचं सविस्तर वृत्तांत वृत्तपत्रात आले आहेत. याची चर्चा कोणत्याही विद्यालयात शिक्षकाने किंवा संस्थाचालकाने मुलांशी केली नसेल याची मला खात्री आहे. प्रसिद्ध पंजाबी कवयित्री लेखिका अमृता प्रीतम यांचं आयुष्य यशाने भरभरून गेले. त्यांचा जन्म आताच्या पाकिस्तानातील पंजाबमध्ये गुजरणवाला या गावात एका शिक्षक पती पत्नीच्या पोटी 31 ऑगस्ट 1919 रोजी झाला. भारत पाकिस्तान फाळणी झाल्यावर त्या भारतात आल्या. तत्पूर्वी त्यांचं लाहोर येथील धान्य व्यापार व्यक्तीचा मुलगा प्रीतम सिंग याच्याशी विवाह झाला होता. भारतात आल्यानंतर त्यांच्या कवितांना बहरच आली आणि त्यांनी आपलं लेखन प्रामुख्याने पंजाबी भाषेत केलं. यशाच्या शिखरावर त्या होत्या. पंजाब आणि दिल्लीत लेखक साहित्यिकांच्या वर्तुळात त्यांचा वावर होता आणि त्या दरम्यान विख्यात हिंदी चित्रपट गीतकार साहिर लुधियानवी यांची भेट झाली. एकमेकांचं साहित्य आवडू लागलं. साहिर राजबिंडे होते, हुशार होते, उर्दू हिंदी भाषेवर प्रभुत्व होतं. अमृता प्रीतम त्यांच्यावर फिदा झाल्या. मात्र साहिर हिंदी चित्रपटांच्या गीतासाठी वारंवार मुंबईत राहत असत आणि त्या वास्तव्यात गायिका सुधा मल्होत्रा यांच्याशी प्रेमाचे संबंध त्यांचे जुळून आले आणि अमृता प्रीतम यांना त्यांनी नकार दिला. दरम्यान अमृताचे पती प्रीतम सिंग यांच्याशी फारसं काही जमत नव्हतं. ते स्वतंत्र राहू लागले होते आणि या दरम्यान इमरोज नावाच्या एका उत्कृष्ट चित्रकाराशी अमृताचा परिचय झाला. त्यांनी विवाह न करता 40 वर्ष एकमेकांच्या प्रेमात व्यतीत केली. दरम्यानच्या काळात पती प्रीतम सिंग आजारी पडले आणि त्यावेळेला त्यांना घरी आणून अमृताने अखेरच्या श्वासापर्यंत त्यांची सेवा शुश्रूषा केली. हा सारा तपशील अमृता प्रीतम यांनीच आपल्या रशिदी तिकीट या आत्मचरित्रात नोंद केला आहे. अमृता प्रीतम, साहिर लुधियानवी आणि इमरोज यांनी आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च शिखरावर जेवढं जमेल तेवढं आयुष्य एकमेकासह आणि एकमेकांशिवाय पार पाडलं. कोणी कोणाचा खून केला नाही, कोणी व्याभिचार केला नाही. सामाजिक प्रतिष्ठा सांभाळून उत्तम जीवन जगले. अमृताचं जे लग्न लहानपणी झालं होतं ते योग्यच नव्हतं, ते पुढे काळाच्या ओघात स्पष्ट झालं. साहिर लुधियानवी यांच्यावर प्रेम जडलं, पण ते दुसऱ्याच महिलेच्या प्रेमात होते. त्याचा सन्मान करीत कोणी कोणावर जबरदस्ती केली नाही. एकमेकांच्या सन्मानाच या निमित्तानं राखला. आता प्रश्न असा पडतो की ही मोठी माणसं होती, सामान्य माणसांना हे झेपणार आहे का असं विचारलं जाईल. का नाही झेपणार? गिरोली घाटात ज्या मुलीला मारलं ती एकटीच त्या पृथ्वीतलावर होती का? एखाद्यावर प्रेम जडतं पण व्यवहारात नातं तयार होत नाही. ती वाट सोडून पुढं जायचं आणि ही जोडी एकमेकांची पाहुणेच होते. मागे राहिलेल्या नातेवाईकांसाठी त्यांनी काय ठेवून गेले? दुःख आणि दुःखच. आयुष्य एका वळणाने पूर्ण करीत नाही, वारंवार नवी वळणं घ्यावी लागतात. अनेकांच्या घरात अश्लाघ्य आजारानं करत्या माणसाचा मृत्यू होतो. घर रस्त्यावर येतं. आपल्या समाजात सामुदायिक जबाबदारी, दायित्व घेण्याची परंपरा नाही. ज्याचं त्यांनी पाहावं. विधवा महिलेल्या घरातील लोकांशी संपत्तीसाठी भांडावं लागतं. मुलांच्या शिक्षणासाठी झगडावं लागतं. संपत्ती नसेल तर रोजगाराचा मार्ग स्वीकारावा लागतो. कोरोना संसर्गाने अशा अनेक महिलांना वैधत्व आलं आणि आयुष्याची घडी विस्कटून गेली. येथे प्रेमासाठी किंवा वंशाचा दिवा पाहिजे म्हणून स्वतःच्या प्रेयसीचा गळा आवळून खून करायला किंवा तिला मारून विहिरीत टाकून द्यायचे. 2-4 वर्ष ज्या महिलेशी संसार केला त्या महिलेचं आयुष्य एका क्षणात नष्ट करून टाकण्याचं धाडस तरी कोठून येतं? प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कधी ना कधी अपयश येतच.
आणि त्यातून मार्ग काढून आपण पुढे जात असतो. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होत नाही. समाज हा माणसांच्या समूहाने बनलेला असतो. त्या समूहाने काही नाती नियम तयार केलेले आहेत. त्यांचं पालन करून इतरांचा जगण्याचा हक्क काढून घेता येऊ शकत नाही. उत्तर प्रदेशातील लखीमपूर जिल्ह्यातील 2 अल्पवयीन दलित मुलींचं अपहरण करण्यात आलं. त्यांच्यावर सामुदायिक बलात्कार करून हत्या करण्यात आली. त्यांचे मृतदेह झाडांना लटकवून टाकण्यात आले. केवढं हे क्रौर्य! अयोध्यात राम, मथुरेत कृष्ण हे असताना हे त्याच उत्तर प्रदेशच्या भूमीवर घडावं, याचं सर्वात वाईट काय वाटतं की इतक्या भयंकर घटनेनंतर समाज शंडपणे बघत असतो आणि त्याच्यावर साधी प्रतिक्रिया देत नाही. महाराष्ट्रात कोणी निषेधाचं पत्रकही काढल्याचं ऐकिवात नाही. बघा, एक काळ असा होता 80च्या दशकामध्ये एखादी घटना बिहार, उत्तर भारतात कुठेही घडली असेल तर महाराष्ट्राच्या छोट्या छोट्या शहरात निषेध मोर्चे निघायचे, निषेध व्हायचा, परिसंवाद व्हायचे. निषेध संपल्यावर निषेध सभा घेतल्या जात होत्या. आता आपण सारे इतके आत्ममग्न झालो आहोत का की आपल्यावर काही त्याचा परिणाम होत नाही, आपला काही संबंध नाही, अशी अवस्था झाली आहे का? दलितांच्या उद्धारासाठी ज्येष्ठ समाज क्रांतिकारक काशीराम यांनी उत्तर प्रदेशात राजकीय परिवर्तन घडवलं. त्यांच्या पक्षाच्या प्रमुख मायावती देखील कुठे बोलल्याचं ऐकिवात नाही आणि त्याही वर्ग बदलून बसल्या आहेत. त्याचं जतन करण्यात त्या मग्न असाव्यात. आपण सारे आत्ममग्न.